शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आता पीक विम्याचा आजपासून दुसरा टप्पा वाटप सुरू। आज 4 वाजल्यानंतर पैसे इथं जमा होणार आहे 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे। फक्त या 13 जिल्ह्यातच मिळणार आहे सरसगट। आता या जिल्ह्यांची सुद्धा यादी जाहीर झालेली आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। आज 4 वाजल्यानंतर पैसे इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे। प्रति हेक्टरी 17,000 रुपये तर आता या 13 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे। तर आता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कधी मिळणार आहे व तुमचा यामध्ये जिल्हा आहे की नाही लगेच तपासा। यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे 1219 कोटी रुपयाचा। तर नांदेडमध्ये 48 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नाशिकमध्ये 46 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 44 कोटी रुपये इथं टाईम लागणार आहे। जे की तुम्हाला अशा प्रकारचं जेव्हा दिसेल तर इथं टाईम लागणार आहे। यानंतर चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। तर यामध्ये 40 कोटी रुपये तर आता काही जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये 2-4 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। भंडारामध्ये 35 कोटी रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 32 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। भंडारामध्ये 55 कोटी रुपये इथं टाईम लागणार आहे। वाटप सुरू झालेलं आहे, परंतु 7 ते 8 दिवस लागू शकते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याकरिता। पालघरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। जळगावमध्ये इथं पेंडिंगमध्ये आहे, वाटप लवकरच सुरू होईल। रायगडमध्ये 26 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं साताऱ्यामध्ये जे की आहे 38 कोटी रुपये वाटप इथं लवकरच होणार आहे। वाशिममध्ये सुद्धा 30 कोटी रुपये इथं आलेले आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 7 ते 8 दिवस लागू शकते, वाटप सुरू झालेलं आहे। तर आता परभणीमध्ये 34 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। बुलढाण्यामध्ये 42 कोटी रुपये इथं 7 ते 8 दिवस लागणार आहे। वर्ध्यामध्ये 29 कोटी रुपये इथं सुद्धा 4-5 दिवस लागणार आहे। सांगलीमध्ये सुद्धा इथं 36 कोटी रुपये इथं आलेले आहे, टाईम लागणार आहे। नागपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, 41 कोटी रुपये इथं आलेले आहे। नंदुरबारमध्ये 27 कोटी रुपये इथं आलेले आहे, परंतु टाईम इथं लागणार आहे। जालन्यामध्ये 33 कोटी रुपये इथं आलेले आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा टाईम लागणार आहे। हिंगोलीमध्ये 25 कोटी रुपये इथं आलेले आहे, परंतु वाटप इथं सुरू झालेलं आहे हिंगोलीमध्ये। गोंदियामध्ये 31 कोटी रुपये इथं आलेले आहे, टाईम लागणार आहे। अकोल्यामध्ये 39 कोटी रुपये इथं आलेले आहे, टाईम लागणार आहे। धुळेमध्ये 28 कोटी रुपये मंजूर झालेले आहे, परंतु टाईम लागणार आहे। कोल्हापूरमध्ये 37 कोटी रुपये इथं आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। पुणेमध्ये 45 कोटी रुपये इथं आलेले आहे, टाईम लागणार आहे। तर आता जिल्ह्यावाईज इथं काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे। रत्नागिरीमध्ये 24 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। ठाण्यामध्ये इथं 29 कोटी रुपये इथं आलेले आहे, परंतु टाईम लागणार आहे। अमरावती, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 43 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 22 कोटी आणि गडचिरोलीमध्ये 26 कोटी याप्रमाणे पैसे वाटप सुरू झालेले आहेत। तर तब्बल 1219 कोटी रुपयाचा पीक विमा जिल्ह्यानुसार इथं टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, त्याचप्रमाणे ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ई पीक पाहणी जर केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल। यानंतर 72 तासाच्या आत जे की क्रॉप इन्शुरन्स क्लेम नोंदवलेला असणे आवश्यक आहे। जे की तुमच्या शेतामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, याचं जर तुम्ही तक्रार नोंदवली तरच तुम्हाला पीक विमा तुमचा मिळणार आहे। जे की क्लेम तुमचा जर मंजूर केलेला असेल तर एकाच वेळी सर्वांना पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा केले जाणार आहे। आता यामध्ये कोणाला पैसे जमा होणार नाहीत ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही, अर्ज रिजेक्ट आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, ई पीक पाहणी केलेली नाही, 72 तासामध्ये तुम्ही तुमच्या नुकसान भरपाईची तक्रार नोंदवलेली नाही, तर अशा शेतकरी बांधवांच्या सध्या तरी खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। अशा शेतकरी बांधवांना पैसे जमा होण्याकरिता अडचण देखील जाऊ शकते। यासाठी लेखी अर्ज जर तुम्हाला ई पीक पाहणी जर तुम्ही केलेली असेल, तक्रार देखील सुद्धा झालेली असेल, तुमच्या शेतातील पंचनामे देखील झालेले असेल, परंतु पीक विमा आलेला नसेल, तर अशा पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज इथं द्यायचा आहे। यामध्ये प्रति, शाखा व्यवस्थापक, प्रतिनिधी, पीक विमा कंपनी असं लिहायचं आहे। तुमचा तालुका लिहा, इथं जिल्हा लिहा। पीक विमा नुकसान भरपाई मिळण्याबाबत इथं अर्ज असं लिहायचं आहे महोदय। यानंतर मी खाली सही करणारा किंवा करणारी जे काही असेल ते लिहायचं तुम्हाला। तुमचं नाव, राहणार, तालुका, जिल्हा, येथील शेतकरी आहे। यानंतर मी हंगाम, त्याचप्रमाणे 2026 असेल, 24 असेल, 25, 22 ते असेल लिहायचं आहे। साठी माझा जे की पिकाचे नाव आहे ते लिहायचं आहे। त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती लिहिल्याच्या नंतर आता हा जशाच्या तसा
परंतु माझ्या पिकाचे जे की यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तरी अद्यापही माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही, कमी मिळालेली आहे. जे काही असेल ते तुमचं रिझन इथे लिहायचं आहे. मी वेळेत तक्रार नोंदवलेली आहे. त्याचप्रमाणे तक्रार कोणत्या तारखेला नोंदवलेली होती, तक्रार क्रमांक आणि तक्रार दिनांक इथे तुम्हाला लिहायचं आहे. तसेच मी ई पीक पाहणी देखील पूर्ण केलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज लिहून पीक विमा प्रतिनिधी जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते, पीक विम्याचं ऑफिस, तिथं नेऊन तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. आता 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून तुमचा पीक विम्याचा क्लेम का रिजेक्ट झालेला आहे, कधीपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळेल, पीक विमा मिळणार की नाही, सविस्तर माहिती तुम्ही या एका नंबरवरती कॉल करून घेऊ शकता. अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8 आणि ई पीक पाहणी केलेला असेल त्याचा स्क्रीनशॉट, जर तुम्ही क्लेम केलेला असेल तर त्याचा पुरावा त्यासोबत जोडायचा आहे. तर आता ऑफलाईन वेबसाईटवरती जाऊन तुम्ही देखील चेक करू शकता तुमचं स्टेटस. तर यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन PFMY किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना किंवा पीक विमा 2026 टाकलं तरी चालेल. PMFBY.gov.in यावरती क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा, चेक स्टेटसवरती क्लिक करा आणि आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला दिसून जाईल की तुमचा जो काही अर्ज आहे अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की पेमेंट डन आहे, हे तुम्हाला स्टेटस इथून चेक करून घ्यायचं आहे. दुसरी जे म्हणजे वेबसाईटवरती जा, मोबाईल नंबर टाका, फार्मर लॉग इनवरती क्लिक करा आणि त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून देखील चेक करता येणार आहे. आता राज्यभरांमध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीला तातडीने आदेश इथे देण्यात आलेले आहे. तर आता जे काही पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना मिळत आहे, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, भंडारा, सोलापूर, पालघर, जळगाव, रायगड, गोंदिया, हिंगोली, जालना, नंदुरबार, नागपूर, वर्धा, सांगली, बुलढाणा, परभणी, वाशिम, सातारा, अकोला, धुळे, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, अमरावती, सिंधुदुर्ग, गडचिरोली तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे. सर्व शेतकरी बांधवांना एकाच वेळी पैसे तर येणार नाही, टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा केला जाणार आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. येत्या 7 ते 15 दिवसांमध्ये सर्वांनाच पीक विमा इथं जमा होईल.